नमस्कार मंडळी, आयपुस्तकच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याबरोबर पाहुणे आहेत डॉक्टर मृणाल सराफ. पपईच्या पानांवर त्यांची PhD आहे. त्या स्वतः शलाका बायोसायन्सेस या कंपनीच्या सर्वेसर्वा संस्थापिका आहेत आणि त्याचबरोबर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी याच्या कोकण प्रांताच्या युवा प्रमुख म्हणून त्या काम करतायत. स्वामी विवेकानंदांच्या जीवनाशी आणि त्यांच्या कार्याशी खूप घनिष्ठ संबंध या निमित्ताने त्यांचा आला आणि त्यांचे स्वामीजींबद्दलचे विचार आपण आपल्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये जाणून घेतोय किंवा काही अनुभव जाणून घेतोय. आज आपण बोलणार आहोत ते स्वामीजी आणि महान काली भक्त रामकृष्ण परमहंस जे स्वामीजींचे गुरु, त्यांची आणि स्वामीजींची भेट कशी झाली या संदर्भात आपण या एपिसोडमध्ये मृणालताईंकडनं जाणून घेणार आहोत. मृणालताई, आपण भारत भ्रमणाविषयी बोललो मागच्या एपिसोडमध्ये. तर ह्या भारत भ्रमणामागे रामकृष्णांची प्रेरणा होती असं आपण म्हटलं, पण मुळात स्वामीजींची आणि रामकृष्ण परमहंसांची भेट हा एक खूप गमतीशीर किंवा एक खूप इन्स्पायरिंग इव्हेंट आहे. तर त्याच्याविषयी सांगा थोडस. नक्कीच ना. एक प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीची ना एक आख्यायिका आहे. आता कितपत खरं मलाही माहित नाही किंवा कुठे त्याचा उल्लेख वाचला नाही, हे ऐकेवाते बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलं. असं म्हणतात की सप्तर्षींमध्ये एक लहान मुलगा होता. तो एका ताऱ्याला सारखं म्हणत होता, मी खाली जातोय, तू ये माझ्याबरोबर, तू ये माझ्याबरोबर, मी तुझी वाट बघतोय. आणि त्या ताऱ्याने सांगितलं की तू हो पुढे, मी नंतर येतो. आणि तो लहान बाळ ते खाली आलं आणि मग कालांतराने तो तारा खाली आला. तर असं म्हणतात की ते लहान बाळ म्हणजे रामकृष्ण होते आणि तो तारा म्हणजे स्वामीजी होते. ही आख्यायिका आहे का खरं माहीत नाही, पण बऱ्याच जणांच्या तोंडून मी हे ऐकलेलं होतं. तर ही कदाचित ती त्यांची आधीची भेट असावी असं एक माझं आकलन. मला माझ्या वाचनात असं आलंय की एकदा रामकृष्ण परमहंसांनी स्वतः त्यांच्या शिष्यांना, इतर शिष्यांना सांगितलं होतं की स्वामीजी स्वतः सप्तर्षींपैकी एक आहेत, असा उल्लेख आहे असं मी पण वाचलेलं आहे. त्यामुळे ती आख्यायिका म्हणजे त्याच्यातली पात्र एखाद वेळेस आपल्याला असं वाटतं की ते बाळ आणि असं आहे, पण ते सप्तर्षींपैकी एक आहेत हे असा उल्लेख रामकृष्णाने केला होता असं माझ्या वाचनात आलं. त्यामुळे तुम्ही म्हणता त्याच्यात बरोबर आहे. ऍब्सोल्युटली. पुढे आणि त्यांची जी पहिली भेट जी झाली त्याच्यात असं झालं होतं की ते कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या शेजारी का आसपास कुठेतरी भागवताचा कार्यक्रम सुरू होता आणि भागवतासाठी तिथे रामकृष्ण आलेले होते. त्या कार्यक्रमाला एक पद्धत असते ना आपल्याकडे की एक भागवताचा कार्यक्रम म्हणणारे गायक लागतोच, कीर्तनासारखा कार्यक्रम असतो तो. तर ऐनवेळी गायक नव्हता म्हणून सुरेन मित्र ज्यांच्या घरी हा कार्यक्रम होता त्यांनी या तरुण युवकाला अप्रोच केलं त्यांनी आणि सांगितलं की तू ये गाणं म्हणायला. स्वामीजींचा तर तो आवडता विषय त्याच्यामुळे, आणि अफाट अभ्यास, त्यांना बरीच वाद्य वाजवता येत होती, गाणं सुंदर म्हणता येत होतं, बराच गाढा अभ्यास होता त्यांचा, ज्ञान होतं त्यांना सुरांचं. तर ते गेले गाणं म्हणायला आणि तिथे रामकृष्ण बसलेले होते. तर रामकृष्णाने त्यांना सांगितलं, कुठे होतास तू, मी तुझी वाट बघतोय कधीची. स्वामीजींना कळलंच नाही हे काय आहे, की हा अद्भुत वेडा माणूस आपल्या म्हणजे आपल्याला असं अचानक काय म्हणतोय. आणि सांगितलं की तू दक्षिणेश्वराला ये मला भेटायला. आणि ही त्यांची पहिली. ग्रेट. आता तुम्ही उल्लेख केला स्वामीजींच्या संगीत ज्ञानाच्या विषयी. तर असं म्हटलं जातं की स्वामीजी खूप अप्रतिम पखवाज वादक होते. ढोल वाजवत. आणि एक प्रसंग असा सांगितला जातो की एकदा एक खूप मोठे पखवाज वादक त्यांची भेट झाली आणि त्या पखवाज वादकांना खूप असा अभिमान होता, गर्व होता की माझ्यासारखा पखवाज वादक कोणी नाही म्हणून. आणि नेमके स्वामीजींनी आणि त्यांची भेट झाली आणि असा काही प्रसंग झाला की ते म्हणाले की मी केलेली कंपोजिशन्स कोणी वाजवू शकत नाही. तर स्वामीजी म्हणाले की आपण प्रयत्न करूया, मला जमलं तर, असं स्वामीजींच्या त्या विनयपूर्वक याच्यात अभिनिवेशात. तर ते म्हणाले बरं करूया म्हणून. तर त्यांनी काही कंपोजिशन्स वाजवली की जी स्वामीजींनी पहिल्यांदा ऐकली होती आणि ती त्यांनी स्वामीजींनी तशीच्या तशी
हो. त्या वेळेला वाजवून दाखवली आणि नंतर स्वामीजी म्हणाले आता मी काही वाजवून दाखवतो तुम्हाला कंपोजिशन, तर त्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यांना ती कंपोजिशन वाजवता आली नाही, असा अच्छा. एक प्रसंग हो. मी ऐकलेला, हे मी मला पण वाचलेला आहे. नवीन आहे. हो, आणि त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की स्वामीजींचा इतका गाढा अभ्यास होता की त्यांनी काही कंपोजिशन्स ऍक्च्युली बांधली आहेत पखवाची, आणि ती अजून आजतागत ती खूप इंट्रिकेट कंपोजिशन्स म्हणून समजली जातात. आणि मी एक व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग की काही 2-3 वर्षांपूर्वी स्वामीजींचं एक हे पाहिलं होतं, त्याच्यामध्ये स्वामीजी पखवाज वाजवत असलेल्याचा एक फोटो आहे. हो हो. आणि तेव्हापासून म्हणजे त्याच्यानंतर मला हे जाणवलं की ही खूप एस्टॅब्लिश फॅक्ट होती की त्यांचा खूप चांगला संगीताचा अभ्यास झाला होता. रामकृष्णांच्या जीवनामध्ये विवेकानंदांचं गाणं हा खूप महत्वाचा ऍस्पेक्ट होता असं माझ्या वाचनात. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा. तुम्हाला माहिती का, इनफॅक्ट स्वामीजी जसे गायक होते ना, तसं स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक सुद्धा आहे संगीतावर. त्यांचं पहिलं पुस्तक 18-19व्या वर्षीच त्यांनी संगीतावर लिहिलं. आणि स्वामीजी दक्षिणेश्वराला गेले की रामकृष्णांना भजनं म्हणायला सांगायचे. त्या भागवताच्या कार्यक्रमात त्यांनी ते ऐकलेलेच होते आणि ते आर्तभाव अतिशय सुंदर स्वामीजी त्यांच्यासमोर ते भजनं म्हणायचे, असं उल्लेख याच पुस्तकात आहे. एस एन धरांचं हे पुस्तक आहे, याच्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि नंतर जेव्हा स्वामीजी गेले ना, तेव्हा त्यांचं कॉलेजमध्ये त्यांचे जे प्राध्यापक होते त्या प्राध्यापकांशी त्यांचा जो संवाद झाला, त्याच्यात त्यांना ती आर्त देवाला भेटण्याची तळमळ जी होती, तेव्हा त्यांनी त्या प्राध्यापकांना जेव्हा हे सांगितलं की त्यांच्यात जो संवाद झाला, त्याच्यात त्या प्राध्यापकांनी सांगितलं की असा एक माणूस आहे. त्यांनी ब्राह्मो समाजात जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना ते उत्तर नाही म्हणूनच मिळालं. पण या प्राध्यापकांनी सांगितलं की दक्षिणेश्वराला जेव्हा तू नदीच्या काठावर जाशील त्या मंदिरात, तर तिथे जो पुजारी आहे तो माणूस तुला याचं उत्तर देऊ शकेल. आणि स्वामीजी तिथे गेले आणि मग ते सातत्याने तो प्रवास त्यांचा तिथला सुरू झाला. पण म्हणजे स्वामीजींचा ब्राह्मो समाजाची जर पूर्वपीठिका पाहिली आणि रामकृष्ण परमहंसांची पूर्ण सगुण भक्ती, तर पहिल्यांदा लगेच ताबडतोब स्वीकारणं शक्यच नव्हतं. कदाचित ना हे एकमेव शिष्य असेल असं असेल की ज्याने गुरूंचीच परीक्षा घेतली की आपण तिथे बसू शकतो की नाही. पण पहिल्यांदा जेव्हा स्वामीजी गेले ना तिथे, तर तिथे असं म्हणतात की ते सुरेन मित्र होते, आणखीन एक रामचंद्र दत्त म्हणून एक होते त्यांच्याबरोबर, आणि स्वामी जसे तिघेजण गेले तर त्यांच्या शिष्यांबरोबर त्यांची विचारांची देवाणघेवाण चालली होती. तर तिथे पाहिल्यावर स्वामीजींना त्यांनी अगदी असं गालावरून प्रेमाने हात फिरवला, आतमध्ये घेऊन गेले आणि स्वतःच्या हाताने त्यांनी स्वामीजींना लोणी खाऊ घातलं होतं, असा उल्लेख स्वामीजींनी केला. आणि स्वामीजींना कळलंच नाही की हा एक असा अद्भुत वेडा माणूस काय माझ्या एवढा प्रेमात पडलाय आणि मी पण का ओढला जातोय, हे त्यांना कळलंच नाही. हे पहिल्या भेटीतच असं झालं. आणि असा उल्लेख त्यांनी लिहून नाही ठेवलेला, पण त्यांच्या पाश्चिमात्य भाषणांमध्ये त्यांनी त्याचं करून ठेवलेलं आहे की गुरूंबरोबरचे जे दिवस होते त्यांचे, त्याच्यात त्यांनी तो उल्लेख करून ठेवलेला आहे. मग ती निर्विकल्प समाधी असो, हे सगळे प्रकार त्यांनी मग त्यांना ते शिकवले. असं म्हणतात की स्वामीजींनी, तुम्ही आता पण उल्लेख केला की त्यांना गुरु म्हणून मान्य करण्यापूर्वी त्यांचीही परीक्षा घेतली होती. हो, तर तो प्रसंग सांगा. ते त्यांच्या पलंगाखाली ना त्यांनी कॉइन ठेवला होता आणि यांना तर कशाचीच आसक्तीच नाही ना की बघू हे काय करतात त्याचं. आणि ते त्याच्यावर बसले रामकृष्णाच्या पलंगावर, तर त्यांना असं करंट लागल्यासारखं झालं एकदम. आणि त्यांनी सांगितलं फेकते. आणि अशा पद्धतीने मग त्यांना कळलं की ह्या माणसाला तर कशाचीच आसक्ती नाहीये, ही व्यक्ती आपला गुरु आहे. आणि निर्विकल्प समाधीच्या बाबतीतही हे झालं. स्वामीजींनी त्यांची परीक्षा घेतली आणि निर्विकल्प समाधीच्या बाबतीत असं झालं होतं की स्वामीजी रमायला लागले होते निर्विकल्प समाधीत, की काय झिरो माइंड स्टेज जी आजकाल म्हणतात लोक, तशाच्यात ते रमायला लागले होते. मग एकदा त्यांनी विचारलं रामकृष्णांनी की का रे कसं वाटतं तुला, खूप आनंद मिळतो, समाधान मिळतं. त्यांना रामकृष्ण म्हणाले की नाही, हे तुझं ध्येय नाही आहे जीवनाचं, तुझं जीवनाचं ध्येय वेगळं आहे, तुझं उद्दिष्ट वेगळं आहे, तुला समाजाचं प्रबोधन करायचं, भारत मातेला तुला
खूप वरती न्यायचं आहे, त्याच्यासाठी तुला काम करायचं. आणि आणखीन तो जो पहिला प्रसंग मी तुम्हाला सांगितला ना लोण्याचा, हम्म. तर तेव्हा असं झालं की स्वामीजींना ते आतमध्ये घेऊन गेले आणि स्वामीजींना म्हणाले की डोळे बंद केल्यावर तुला प्रकाश दिसतो का? हा. तर ते म्हणाले की हा तर सगळ्यांनाच दिसतो. तर नाही, हा तुला एकट्यालाच दिसतो. असं रामकृष्णाने त्यांना त्याची त्यांनी जाणीव करून दिली की तू काहीतरी वेगळा वेगळा आहे. आहेस. आणि म्हणजे माझ्या वाचनात असंही आलं की जेव्हा त्यांनी ही परीक्षा घेतली तर बाकीचे लोक रागवले त्यांच्यावर. हो. आणि पण रामकृष्ण म्हणाले की नाही नाही, त्यांनी केलं ते योग्य केलं, गुरु हा पारखूनच घेतला पाहिजे, पारखूनच घेतलं. असं म्हणजे त्यांनी अप्रिशिएट केलं. म्हणजे आताची जी तरुण पिढी आहे त्याच्यामधनं ह्या प्रसंगांना मला असं वाटतं की त्यांना हे घेण्यासारखं आहे. की पहिली गोष्ट म्हणजे की एकदम कोणालाही कोणीतरी इतर म्हणतंय किंवा काहीतरी चमत्कार घडतायत म्हणून गुरु म्हणून मानायचं, तर त्याच्याऐवजी आधी आपण त्याची परीक्षा घ्यायची. आणि ते झाल्यानंतर एकदा आपल्याला कळलं की हे गुरु आपल्याला आपले गुरु आहेत म्हटल्यानंतर मग त्यांच्या समोर अनन्य व्हायचं. हा जो याच्यातला भाग आहे मला वाटतं तो खूप महत्वाचा आहे. अगदी टाचून सुलाखून नाही, पण निदान पारखून तरी पारखून घेतलं तरी पाहिजे घेतलं. की आपण, कारण भोंदू बाबा पण बरेच असतात, बरोबर. फसगत व्हायला नको बरोबर. या दृष्टीने. म्हणून स्वामीजींचा जो त्यांच्याबरोबरचा संवाद किंवा सहवास आहे तो वाचला पाहिजे. आणि स्वामीजींच्या बाबतीत मला अजूनही कसं जाणवतं आणि त्यांच्या ह्या दोघांच्याही संदर्भामध्ये की ही घटना 150 वर्षापूर्वी जरी असली तरी आजही ती तितकीच रिलेव्हंट आहे. हो. आणि हा रामकृष्णांच्या किंवा स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा हा खूप महत्वाचा भाग मला असं वाटतो की 150 वर्षापूर्वी आहे म्हणून आजच्या समाजाला त्याचा उपयोग नाही असं नाहीये. आणि ही मला वाटतं स्वामीजींच्या जीवनाची विशेषता आहे किंवा त्यांच्या अध्यात्माची किंवा त्यांच्या विचारांची किंवा त्यांच्या तत्वज्ञानाची आकलनाची ही खूप मोठी विशेषता आहे असं वाटतं. आणि त्याच्यामुळेच त्यांचा जे होता ना विश्वास तरुणांवर होता स्वामीजींचा, याच कारणासाठी होता की तरुणांना आपण जे बोलतोय ते समजलं पाहिजे. आणि स्वामीजी नेहमी म्हणतात की मी जे काम करून ठेवलंय पुढे कितीतरी 1000 वर्ष या तरुणांना ते काम पुरणार आहे, असं स्वामीजी स्वतःने ग्रथित केलेलं आहे. रामकृष्ण परमहंसांच्या आध्यात्मिक वारसा म्हणा, आणि म्हणजे स्वामी विवेकानंद हे केवळ आध्यात्मिक शिष्य असं न म्हणता त्यांनी सामाजिक कार्य पण खूप केलं. आणि तुम्ही आता जसं म्हणालात तसे त्याच्या मागची प्रेरणा सुद्धा रामकृष्ण परमहंसांचीच होती. पण असा कुठे उल्लेख आहे का की जिथे त्यांची आध्यात्मिक साधना रामकृष्णांनी कशी करवून घेतली याचा कुठे काही उल्लेख आहे का? आध्यात्मिक पातळीवर मी एवढा अभ्यास नाही केलेला त्यांचा किंवा त्यांची जी फिलॉसॉफी आहे त्याच्याबद्दल, पण निश्चितच असणार. त्याच्याशिवाय दिशादर्शक म्हणून त्यांनी खूप मोठा रोल त्यांच्याबरोबर केलेला आहे. आणि प्रत्येक गोष्टीत आध्यात्मिकता ही जी आहे ना, त्याच्यात एक प्रसंग असा सांगितला जातो की स्वामीजींना ते म्हणाले होते, म्हणजे म्हणाले नव्हते, स्वामीजींच्या छातीवर त्यांनी त्यांचा अंगठा ठेवला, पायाचा अंगठा, आणि त्याच्यात मग ते छातीवर का डोक्यावर कुठेतरी ठेवलं, मला एक्झॅक्टली आठवत नाही आता, पण त्याच्याने स्वामीजींना असं एकदम शरीर हल्ल्यासारखं झालं एकदम, आणि सगळं जग फिरल्यासारखं झालं. तर ते स्वामीजी तेव्हा म्हणाले की नाही नाही, माझे आई वडील पण आहेत, मला माझं जग पण आहे, तिचे मला जगायचंय. आणि त्यांनी काढलं तर परत ते मानवी जीवनात आले. तर तेव्हा त्याचं संक्रमण झालं, ते संमोहनाच्या मार्गाने त्याचं संक्रमण झालं, तर ते आध्यात्मिक झालं असं आहे. तो उल्लेख जो आहे तो तसा आहे. एक हे आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा रामकृष्णांना कळलं होतं की आता आपण जाणार आहोत, त्यांनाही TB झाला होता, कॅन्सर झाला होता, तर तेव्हा त्यांनी एक जानेवारीचा दिवस होता तो, त्या दिवशी जो जे वांछिल तो ते लाहो, ज्या शिष्यांनी जे जे मागितलं त्यांचं ते सगळं त्यांनी त्या दिवशी दिलं. मग ती आध्यात्मिक शक्ती असू दे, त्यांचं मेडिटेशन असू दे, त्यांचा आणखीन काही इतर वारसा असू दे, तो त्या दिवशी त्या सगळ्या शिष्यांना त्या दिवशी त्यांनी वाटून टाकला होता. तर तो वारसाही स्वामीजींना मिळालाच होता. स्वामीजींच्या बाबतीत मध्ये एक सांगितलं जातं की जेव्हा जेव्हा त्या संपर्कात आले रामकृष्ण परमहंसांच्या, तर त्यावेळेला त्यांची परिस्थिती म्हणजे अगदी घरात 18 विश्व दारिद्र्य आणि अशी होती. तर मग अशा वेळेला कुठल्याही सर्वसामान्य तरुणाला असं वाटतं की आता माझं
घराचंच काही धड नाहीये, खाण्यापिण्याची ददात आहे, अशा वेळेला अध्यात्माचे विचार किंवा अशा वेळेला असे विचार कसं काय होऊ शकतं? तर मग त्या संदर्भामध्ये रामकृष्णांचा काही त्याच्यामध्ये भाग होता का, किंवा असं काही प्रसंग घडला की ज्याच्यामध्ये स्वामीजी म्हणाल की आता मी थकलोय आणि कसं झालं होतं, पहिल्यांदा जेव्हा स्वामीजी भेटले ना तेव्हा त्या प्राध्यापकांच्या माध्यमातून ते गेले होते ना, तर त्या प्राध्यापकांनी त्यांना सांगितलं होतं की तुला ते ईश्वराशी जोडून देतील. तर तेव्हा पहिल्याच भेटीत त्यांनी विचारलं होतं की तू ईश्वराला पाहिलंयस का, तुम्ही पाहिलंय का, गुरुंना त्यांनी विचारलं. तो हो म्हणून, मी अगदी जसा तुझ्याशी संवाद करतोय तसाच मी देवाशी संवाद करतो, कालिमाशी माझा रोजचा संपर्क आहे तसा. आणि मग तेव्हा त्यांना कळलं की ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे. आणि मग पुढे जेव्हा वडील गेले, घरात अतिशय बिकट परिस्थिती, जे इतकी बिकट की खाण्याची भ्रांत झाली. त्यांनी शिकवण्या घेणं सुरू केलं, गाण्याचे क्लासेस घेणं सुरू केले. बहिणींची लग्न व्हायची होती, भावंडांची शिक्षणं व्हायची होती, एक भाऊ क्रांतिकारक होणार होता. आणि घरात परत जे घर होतं त्याच्या कोर्टाच्या केसेस होत्या. त्यांची स्वतःची काकूच कोर्टात गेली होती त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात. आणि गंमत म्हणजे स्वामीजी दोघींनाही पैसे देतो त्या कोर्टाच्या केसेस चालवायला, आईला पण आणि काकूला पण. मग ह्या सगळ्या परिस्थितीत स्वतःला उभं करणं आणि मनातलं द्वंद्व ना ते, की आईची पण काळजी घ्यायची, भावंडांची पण घ्यायची, घराची पण घ्यायची, देशाची पण काळजी, कुठेतरी मन स्थिर राहिलं पाहिजे. म्हणून मग स्वामीजींनी त्यांना सांगितलं की ही तुमची कालिमा मला काही मदत करेल का, हा तुम्ही जे म्हणता ते मला दर्शन देऊन माझी ह्या दोलायमान स्थिती किंवा आर्थिक स्थिती, हे जे सगळं आहे ह्याच्यातून मला बाहेर काढेल का. तर रामकृष्ण म्हणाले हो, जा तू आतमध्ये आणि मग देवीला काय हवं ते. गेले, नमस्कार केला, फक्त नमस्कार करू शकले, बाकी काहीच नाही करू शकले. परत आले बाहेर. रामकृष्ण म्हणाले काय झालं, परत जा आतमध्ये. मग गेले पण परत तसंच झालं. मग तिसऱ्यांदा गेले तेव्हा माऊलीला त्या नमस्कार केला, कालीमतीला नतमस्तक झाले पूर्ण. विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, हेच मागू शकले, दुसरं काहीच नाही मागू शकले. कारण तेवढं भव्य दिव्य रूप डोळ्यात साठवणं, ती साक्षात कालिमा समोर उभं राहणं, जे काय तीच त्यांची निर्विकल्प समाधी झाली परत त्या क्षणाला. की एवढं असं अचानक असं देवाचं दर्शन होणं, इथे जेव्हा आपल्याला एक अनएक्सपेक्टेड एखाद्या गुरुसमान व्यक्ती जरी दिसली तरी आपण स्तब्ध होऊन जातो, निशब्द होतो. तिथे तर साक्षात प्रत्यक्षात देवीच त्यांना दिसली होती ना, त्यामुळे ते फक्त त्याच 3 गोष्टी मागू शकले. मग रामकृष्णांनी विचारलं बाहेर आल्यावर, काय रे मागितलंस का, तर हो म्हणे, विवेक, वैराग्य आणि ज्ञान मागितलं म्हणून. आणि हे अद्भुत घटना आहे त्यांच्या आयुष्यातली. आणि गंमत म्हणजे या घटना ज्या घडल्या आहेत, जेव्हा औद्योगिक क्रांतीचा तो काळ होता ना, तेव्हा घडलेल्या घटना आहेत. म्हणजे विश्वास हा आपण ठेवलाच पाहिजे की किती तुम्ही औद्योगिक दृष्ट्या मोठे झालात तरी गुरुचं महत्व हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. बरोबर आहे. रामकृष्ण परमहंसांच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या एकंदरीत म्हणजे त्यांचा जे सहवास घडला, तर त्याच्यामध्ये एकदा असा प्रसंग सांगितला जातो की जेव्हा आजारी पडले रामकृष्ण, तर त्यावेळेला विवेकानंदांनी अक्षरशः वाहून घेतलं होतं. म्हणजे किती वाहून घ्यावं माणसानी, की त्यांची सगळी सेवा ते करत होते. त्यांना ते कॅन्सर झालेला होता, त्या जखमांमधून किडे येत होते, सगळं भयंकर ती अवस्था होती, आणि ते सगळं त्यांची शुश्रूषा करत होते. तर त्यांना त्यांचे ते शिष्य जे होते, गुरुबंधू जे होते त्यांचे, ते सगळे म्हणत होते अरे असं नको करूस तू, तुला पण तो रोग लागेल. टीव्ही पण होता त्यांना. तर त्यांनी काय करावं, म्हणजे किती पराकोटीची ती अवस्था किंवा त्या आपल्या गुरूंची सेवा किती मनोभावे करावी. तर त्यांना आंघोळ घातली आणि ते जे पाणी होतं ते पाणी स्वतः स्वामीजी प्यायले. एवढी त्या गुरूंवरची श्रद्धा आणि त्या कालिमावरची श्रद्धा की मला हे करायचं तर करायचंच आणि मला काहीही होणार नाही. एकंदरीतच म्हणजे स्वामी विवेकानंद, शारदामा आणि रामकृष्ण परमहंस हे या तिन्ही व्यक्ती तशा म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात विचार करताच येत नाही. किंवा त्यांचं ते ट्रिनिटी म्हणतात तशी त्या याच्यात राहतात. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये शारदामा आणि स्वामी विवेकानंद यांच्या संबंधामध्ये
संदर्भामध्ये काही असं ग्रथित आहे का किंवा काही असे आठवणी आहेत का की ज्याच्यामध्ये या दोघांच्या संबंधावर किंवा या दोघांच्या एक आई आणि मुलगा असे जे त्यांचे हे होते तर त्याच्यावर प्रकाश टाकणारे असे काही प्रसंग आहेत का? बरेच पत्र आहेत त्या दोघांचे. अच्छा. शारदामांनी स्वामीजींना लिहिलेले किंवा स्वामीजींनी शारदामांना लिहिलेले, आणि शारदामांनीच जेव्हा त्यांना परमिशन दिली की तू जा परदेशात, तेव्हाच स्वामीजी तयार झाले. तोवर स्वामीजी थांबले होते की तो आदेश त्या गुरुमाऊलींनी दिला तरच आपण जायचं. आणि त्या पण गुरुमाऊलीच ना, त्यांनीही ते सगळं रामकृष्णांच्या चरणी अर्पण केलेलं त्यांचं आयुष्य होतं. आणि जेमतेम 6व्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं आणि ते 28 वर्षांचे ते रामकृष्ण. पण तरीही 6 वर्षाच्या मुलीला अगदी अजाणत्या वयात कुठेतरी नकळते शिष्यत्वच असावं कदाचित, माहित नाही मला काय आहे ते, पण त्यांनीही अर्पण केलं होतं. आणि रामकृष्णांनी पण तसंच त्या दोघांचं जसं नातं होतं तसंच जसं स्वामीजी भुवनेश्वरी देवींच्या जेवढे जवळ होते तेवढेच कदाचित तसोभर जास्तच शारदामांच्या बरोबर होते. शारदा मठ म्हणून त्यांनी स्थापन केला. स्वामीजींची इच्छा होती की रामकृष्ण मठ तर त्यांनी स्थापन केलाच, की जो पुरुषांच्या संन्यासांचा सेक्ट होता तसंच महिलांच्या संन्यासाचा सेक्ट असावा, ही दूरदृष्टी त्यांनी तेव्हा ठेवली होती. आणि त्याच्यात शारदा मठ त्यांनी स्थापन केलं. आणि तिसरं म्हणजे त्यांच्या डोक्यात एक असं होतं की संन्यासी पुरुष असो किंवा स्त्री असो, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आपण लगेच ओपन अप होत नाही. यांना कसं सांगायचं आपल्या समस्या असं म्हणून ते बोलू शकत नाही. सामान्य माणूस म्हणून आपण एक गुरु आले तर आपण त्याची ती सेवा करू, हे करू, पण आपली व्यथा नाही आपण सांगू शकणार. किंवा ते गेल्यावर मग लक्षात येतं की अरे हे आपण बोलायला पाहिजे होतं. तर असं होऊ नये म्हणून सामान्य माणसांची सुद्धा एक संस्था असावी असं कुठेतरी त्यांच्या त्या शारदामांच्या सहवासात किंवा रामकृष्णांच्या सहवासात स्वामीजींना जाणवलं. पण ते तसं करू शकले नाही. मग तो विचार धरून विवेकानंद केंद्राचे जे संस्थापक आहेत एकनाथजी रानडे, त्यांनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली की ज्याच्यात पुरुष आणि स्त्री एकत्रच जीवनरती म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करतात. आणि सामान्य माणूस मग सहज त्यांच्याशी जोडला जातो की अरे हे आपल्यातलेच आहेत, हे काही खूप मोठे संन्यासी नाही आहेत, भले आहे त्यांचं. पण तो आचरणात आणणं हे एकनाथजी पण जगलेच ना स्वामीजी, तर ते त्यांचा विचार त्यांनी पुढे मांडला. तसं एकंदरीत स्वामीजींच्या आयुष्यात रामकृष्ण परमहंस यांचा जो वाटा आहे त्याचं वर्णन म्हणजे करणं सुद्धा कठीण आहे. रामकृष्ण परमहंसांच्या त्यांच्या ते आयुष्यात येण्यापूर्वी म्हणजे स्वामीजी आयुष्यात येण्यापूर्वी कॉलेजमध्ये किंवा एकंदरीत ब्राह्मो समाजाचा जो काही वाटा होता त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा ते कसे जोडले गेले ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. आणि तत्पूर्वी एक थोडंसं मला सांगायला आवडेल की स्वामीजी जेव्हा गुरुंकडे तर राहिले गेलेच, पण एक प्रसंग हा आपण इथून पुढे कुठेतरी आपला हा रिलेट होईल हे मी निश्चित तुम्हाला सांगते. स्वामीजींची देशभक्ती तर अपार होती आणि कॉलेज हे ख्रिश्चनिटी कॉलेज होतं ना, तर त्या अपार देशभक्तीपायी त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमधून हाकलून दिलं होतं. हा प्रसंग आपण पुढे एक एपिसोड घेऊ, ते आपल्या दोघांच्या डोक्यात आहे, तेव्हा मी त्याला रिलेट करेन की ते पुढे कसं आचरणात पुढच्या पिढ्यांनी आणलं प्रेसिडेन्सी कॉलेजमध्येच आणि कसं ते आणलं गेलं ते आपण पुढे रिलेट करूया. आणि इथे हे रामकृष्णांचा बराच जो वाटा आहे तो त्यांच्या जडणघडणीत निश्चितच होता. श्रोते हो, आपण या भागामध्ये रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यातले जे गुरु शिष्यांचे संबंध होते त्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आपण हाच प्रवास पुढे नेणार आहोत आणि स्वामीजींच्या जीवनाबद्दल, त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या देशभक्तीबद्दल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. आता सध्या या एपिसोडमध्ये निरोप घेऊया. धन्यवाद. त्यांना हाकलून दिलं कॉलेजमधनं, प्रेसिडेन्सी कॉलेजमधनं, आणि त्यांनी जग गाजवलं. नंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये कालांतराने जेव्हा नेताजी शिकायला गेले तर हाच